महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जगाला शांततेचा संदेश देणारे कुळवाडी भूषण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ, सळसळणारे तारुण्य आणि वत्सलन वाहणारा उत्साह यांचे एक ज्वलंत जिवंत जातिवंत उदाहरण म्हणजे राजेशिव छत्रपती. ज्या महापुरुषानं श्वासात श्वास असेपर्यंत आपलं मरण तलवारीच्या पातळाला चिटकवून ठेवलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. ज्यांना जगातील कोणत्याही देशात गेलं तरी वंदन करावंच लागतं आणि जगातील कुठल्याही कॉलेजमध्ये गेला तरीही त्यांचं नाव निघतंच. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, संत सेवालाल महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तसेच समस्त महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. मुळात आतापर्यंत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, स्वतःची उमेदवारी दाखवण्यासाठी, स्वतःकडे माणसं बोलावून घेऊन उमेदवारी दाखवण्यासाठी, स्वतःची ताकद दाखवण्यासाठी आजवर अनेक भोजनं पाहिले, अनेक मेळावे पाहिले, परंतु उमेदवारी नसताना समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटलाच्या एका निर्णयावर आपलं ताट बाजूला सरकवून एवढ्या लोकांना जेऊ घालणारा एकमेव नेता आज या नायगाव विधानसभा मतदारसंघानं पाहिलाय. खर तर काल एक मित्र तो निष्ठेच्या गप्पा मारत होता आणि म्हणाला की आमचे साहेब भाजपचे निष्ठावंत आहेत, शिवराज पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, भाजपमध्ये टिकणा गेले, आता जातीवर राजकारण करालेत. अरे भाऊ, साहेबाची निष्ठा कुठं सांगायलास? तुझ्या साहेबाला भाजपमध्ये तिकीट भेटणं गेल्यामुळं साहेबाला त्या भाजपच्या झेंड्याला आरपीआयचा दांडा लावावा लागला, ते सुद्धा 2 कोटी देऊन, आणि तू आम्हाला निष्ठा सांगतोस काय? अरे कुठं तुझा साहेब निष्ठा विकणारा, कुठं तुझा साहेब? आणि जरांगे पाटलांच्या एका निर्णयावर उमेदवारी मागे घेणारे कुठं शिवराज पाटील? कुठं निष्ठेच्या गप्पा मारतोस? अरे तुझ्या साहेबाला 25% दिलं तर टक्केवारी पूर्ण असली, तुझा साहेब पार्टनरशिप मागायलाय आणि कुठे निष्ठा सांगायलास? कुठली निष्ठा तुझी आहे? अरे तुझा साहेब काशी राहण्यालाय ना आमच्या लेकराच्या फाशा बघा चलाय, आणि कुठे तुझ्या साहेबाची निष्ठा सांगायलास? कुठे आम्हाला देवधर्म सांगायलास? भाऊ बस झाला आता, देवधर्म बस झालं. आम्हाला आमचं भलं आरक्षणामध्ये आहे, आमचं भलं. मी असं म्हणणार, मी देवा धर्माच्या अजिबात विरोधात बोलणारा व्यक्ती नाही. मी स्वतः प्रवचन करतो, स्वतः महाराज लोकांसोबत असतो. मी देवा धर्माच्या विरोधात अजिबात बोलणार नाही, परंतु एवढंच सांगतो की आता देवा धर्मावरचं राजकारण बंद करा साहेब. आम्हाला माहित आहे तुमची योजना कुठून आली, कुठं मावळली आणि कुठपर्यंत कुठून गेली, हे सगळं आम्हाला माहित आहे. तुमच्या स्वतःच्या खर्चावरच्या भाकरकथा आम्हाला सांगू नका. तुम्ही स्वतः सांगता मी 4,000 कोटींचा 400 कोटींचा का 4,000 कोटींचा निधी आणला म्हणून स्वतः सांगता. तेवढ्याच निधीला 25 न भागा, तेवढी त्यांची टक्केवारी. आता मला सांगा, तुम्ही यांच्या बापाच्या घरचा कुठं पैसा खर्च केला? स्वतःच्या निधीतून खर्च, स्वखर्चानं केला, स्वखर्चानं केला. यांच्या बापाच्या घरचा कुठला पैसा होता? तुम्ही आम्हाला जिनिंगच्या बाबतीमध्ये बोलता. अहो, जिनिंगच्या बाबतीमध्ये बोलत असताना आदरणीय ताई साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या सासरे बुवांनी सुरू केलेला कारखाना तुमच्या पतिदेवांनी विकून खाला. अहो, तुम्हाला शेतकऱ्यांच्या कारखान्यावर, शेतकऱ्यांच्या जिनिंगवर बोलण्याचा अधिकार नेमका कुणी दिला? नेमकं तुम्हाला काय याचा अधिकार दिला कुणी? अहो, सगळ्याच जनतेला माहित आहे, कृष्णोर MIDC मध्ये
कुसनूर MIDC मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पैसे बुडवलेल्या बायतीला पाठीमागे घालण्याचं काम कोणी केलं हे सगळ्याच मतदारसंघाला माहीत आहे. आता आम्हाला तुम्ही शांतपण शिकवू नका. आम्ही खरं तर विषय कसा आहे की गाढवाला मुळात काय सांगावं लक्षात घ्या. गाढवाला नंबर 1 शॅम्पू लावू धुतलं आणि त्याला मस्तपैकी नेऊन चटईवर बसवलं तर गाढवाचा गुण काय जायना. अशी आजची परिस्थिती आहे. अहो तुम्ही आम्हाला समाजाची निष्ठा सांगता, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला म्हणून सांगता. अहो मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला म्हणून थोबाडवरी करून सांगता, तर मग त्या उमरीमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्याच्यापासून 100 मीटरच्या अंतरावर ज्यावेळी या मतदारसंघातले मराठ्याचे पोरं तुम्हाला जा विचारत होते की साहेब तुम्ही आरक्षणावर विधान भवनात का बोलला नाहीत, मग त्यावेळी तुम्हाला ते पोरं शिवभक्त दिसले नाहीत का? ते पोरं काय आरोपी होते का? त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलात. आजही माझ्याकडे FIR आहे. दाखवायचं म्हटलं तर आताही दाखवतो तुम्हाला FIR. त्याच्याबद्दल त्या बाबतीतचा वाद नाही. परंतु तुम्ही कुसनूर मध्ये गुन्हे दाखल झाले, तुम्ही तोंडात मूग गिळून गप्प, हाताची घडी तोंडावर बोट. गुंगळ्यामध्ये गुन्हे दाखल झाले, हाताची घडी तोंडावर बोट. नायगाव मध्ये उपोषण सुरू झालं, हाताची घडी तोंडावर बोट. उमरीमध्ये उपोषण चालू झालं, हाताची घडी तोंडावर बोट. स्वतः मी उमरीच्या तहसीलमध्ये अंगावर डिझेल ओतून घेतलं होतं आरक्षणासाठी, त्यावेळी सुद्धा आमच्या आमदार महोदयांची हाताची घडी तोंडावर बोट. आता साहेब तुम्ही फक्त एवढंच करा, तुमची हाताची घडी तोंडावर बोट आणि तुमच्या खिशात करोडोची नोट. तुम्ही आता शांत निवांत तुम्ही घरी बसा. आता हे जनता तुमच्या काशीला भुलणार नाही, तुमच्या औंढा नागनाथाच्या परमेश्वराला भुलणार नाही. आता फक्त आमच्या आरक्षणाचा, आमच्या समाजाचा, आमच्या जातीचा हा प्रश्न आम्हाला मोठा आहे. तुम्ही आम्हाला विकास केला सांगता. अहो साहेब ज्या रस्त्यावरती तुम्ही विकास केला ते रस्ते 6 महिन्याच्या आत उखडून चाललेत आणि मग तुम्ही आम्हाला परत एकदा तुम्ही सांगता की वाळूचे टिप्पर चालल्यानं रस्ते खराब व्हायलेत. मग मला म्हणायचं आहे साहेब तुम्ही रस्ते मजबूत करा ना. तुम्ही कशाला कमिशन खाल्यामध्ये तुम्ही मध्ये कमिशन खात्यावरून म्हणता वाळूचे टिप्पर गेल्यानं रस्ते खराब होतात. मला एवढंच सांगायचं आहे, फक्त आता एवढंच एक सांगतो झालं. 2च वाक्य बोलतो, 2च वाक्यात आटपलं. एवढंच सांगतो की फक्त जातीचा अभिमान बाळगून मतदान करा. मतदान कोणालाही करा, आपण किंगमेकर ठरणारा. मतदान कोणालाही करा, आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्या, आपल्याला पाडायचं आहे आणि पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही. जरी आपण किंग नसलो तरी या मतदारसंघाचा किंगमेकर आपणच राहणार. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.